खरं तर आता जी परिस्थिती चालू आहे, काय चालू आहे? श्रावण मास. म्हणून श्रावण मास नेमका काय आहे? याला पौराणिक आणि वैदिक मान्यता आहे का? पौराणिक मान्यता आहे का वैदिक मान्यता आहे? वेदामध्ये वैदिक काळामध्ये श्रावण मास पाळत होता का? किंवा या पद्धतीने पाळत असतील, पौराणिक पद्धतीने पाळत असतील तर तो कसा पाळावा? त्याचे काय फायदे आहेत किंवा ते योग्य आहे का अयोग्य आहे, याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. मला जेवढं जमेल तेवढं मी करणार आहे. सर्वात सुरुवातीला आपण सृष्टीची निर्मिती, सृष्टी संवत याची सुरुवात जर बघितली तर चैत्र मासामध्ये बलिप्रतिपदा त्या दिवशीपासून सृष्टीची निर्मिती झाली, गुढीपाडवा. आणि त्याच काळात वेदांची सुद्धा निर्मिती ईश्वराने केली 4 ऋषीच्या माध्यमातून. मग सृष्टी निर्माण झाली आणि वेद निर्माण झाले. या दोन्हीचा समन्वय कसा आहे? जसं आजकाल एखादं प्रोडक्ट बाजारामध्ये येतं, मोबाईल आला, ते कसा वापरावा याचं मॅन्युअल आपल्याला माहीत नसतं. त्याने दिलं, बाजारात आलं, घेतलं आणि कसं वापरायची माहिती जर नसेल, कंपनीवाले त्याच्यासोबत जर कसं वापरावं, त्याचा काळजी कशी घ्यावी, त्याचं मेंटेनन्स कसं करावं, त्याचं मॅन्युअल जर देत नसेल तर त्या वस्तूचा उपयोग आपल्याला काही होत नाही. तसंच सृष्टीमध्ये सगळं काही ज्यावेळेस ईश्वराने निर्माण केलं त्याचं एक मॅन्युअल रूपाने वेदामध्ये सांगण्यात आलं की या सृष्टीचा उपभोग कसा घ्यावा आणि तो उपभोग घेत असताना काय करावं आणि तो किती घ्यावा याचं सुद्धा सूत्र दिलेले आहे. जसं ईशोपनिषदमध्ये पहिल्या मंत्रामध्ये त्याने सांगितलं, तेन त्यक्तेन भुंजिता. उपभोग तर घ्या, घेणं हे आहे, कंपल्सरी आहे प्रत्येक जीवात्म्याला, प्रत्येकाला, पशु पक्षीला. सृष्टी निर्माण केलीच ईश्वराने त्याच्यासाठी, पण ते कसं घ्या? तेन त्यक्तेन म्हणजे त्यागपूर्वक. त्यागपूर्वक किती, कसं त्याग करावं? मग माझ्या गरजेचं जेवढं आहे तेवढंच. मी दुसऱ्याचा हारबडून घेऊ नये किंवा दुसऱ्याच्या भोग वस्तूवर किंवा दुसऱ्याच्या संपत्तीवर, दुसऱ्याच्या धनावर कुठल्याही प्रकारे मी त्याच्यावर जबरदस्ती न करता मला जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच मी भोगावं, असं त्याचा अर्थ होऊ शकतो. तर त्यानंतर ईश्वराने सृष्टी निर्माण करत असतानाच आपल्या एक याच्यामध्ये मंत्र आहे संध्यामध्ये, ओम नृत्यांच्या सत्यांच्या त्या दिधा तपसो अध्यजाय ततो रात्र जाय. यामध्ये बघा, त्यांनी ऋतू, दिवस, रात्र, मन्वंतर, संवत्सर, आकाश, ध्रुवलोक, पृथ्वी, सूर्यलोक, चंद्र या सगळ्यांची निर्मिती केली. आणि ही निर्मिती करत असताना त्या मासांतर्गतामध्ये वर्ष, मास यामध्ये सुद्धा हे 12 महिन्यांची निर्मिती झालेली आहे. आपले मराठी किंवा हिंदी महिने जे आहेत, ह्या महिन्यामध्ये काहीतरी एक अर्थपूर्ण ह्या महिन्याची निर्मिती झालेली आहे. जसं इंग्रजी महिने कुठल्या तरी ज्यांनी जो महिना तयार केला त्याच्या नावावरून तो महिना एखाद्या वेळेस पडला असेल. मार्च, जानेवारी, फेब्रुवारी जे असते ते असं इंग्रजी महिने आहेत. परंतु आपल्या यामध्ये त्यावेळेस त्या महिन्यामध्ये सृष्टीमध्ये जे परिवर्तन झाले आणि त्या महिन्यामध्ये पौर्णिमेला जे नक्षत्र आहे त्यावरून त्या महिन्याचं नाव पडलेलं आहे. तर श्रावण महिन्यामध्ये श्रावण पौर्णिमेला श्रवण नावाचं नक्षत्र असते, म्हणून या महिन्याचं नाव श्रावण असं पडलेलं आहे. यानंतर श्रावण महिन्यामध्ये काय करावं? पौराणिक पद्धतीने खूप उपास तापास सांगितलेले आहेत किंवा वैदिक पद्धतीने सुद्धा त्याची खूप महती सांगितलेली आहे. या पौर्णिमेला एक नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि बहीण भावासाठी सगळ्यांना माहित आहे रक्षाबंधनाचा तो एक खूप मोठा पर्व आहे. बहीण भावाकडून संरक्षणाची हमी घेते आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण करत असतो. याशिवाय या दिवसाला संस्कृत दिन म्हणून अलीकडच्या काळामध्ये पाळण्यात चालू आहे. हा, संस्कृत दिन म्हणजे वैदिक काळापासून हे सुद्धा आता चालू, त्या दिवशीपासून. म्हणजे नेमकं काय, या दिवशी गुरुकुलमध्ये
म्हणजे वेदांचं पठन पाठन करण्याची सुरुवात होते. वेदारंभ गुरुकुलमध्ये नवीन आलेल्या बटूंना केलं जातं. म्हणून या पौर्णिमेपासून, जसं आता शाळेमध्ये आपण गेल्यावर सुरुवात होती की नाही बालवाडीमध्ये, तसं गुरुकुल काळामध्ये या पद्धतीनं वेदारंभ दिवस सुद्धा या दिवशी केला जातो. मुलांचा उपनयन संस्कार करण्याचा तो एक दिवस आहे, तेही केलं जातं. यानंतर पौराणिक सनातन काळामध्ये किंवा या काळामध्ये जानव परिवर्तन हे सुद्धा करण्याचा दिवस आहे. खरं तर आपण जानव ह्या पौर्णिमेला बदलायला पाहिजे, कारण 1 वर्ष झालेलं असते, जुनं झालेलं असते, कमजोरी झालेलं असते, म्हणून ते बदलणं योग्य राहते. आणि याशिवाय या महिन्यामध्ये जर निसर्गानुसार जर या महिन्याचं महत्त्व जर बघितलं तर ग्रीष्म ऋतू संपलेला असतो आणि वर्षा ऋतू प्रारंभ झालेला असतो. ग्रीष्म ऋतूमध्ये सृष्टी खूप उष्णता आणि जी वनस्पती झाडी वगैरे आहे ती वाळून संपूर्ण असं खूप काय म्हणतात त्याला ते कृश झालेली असते. मग त्या वर्षा ऋतूमध्ये वर्षा प्रारंभ झाल्यानंतर पाऊस पडतो आणि सृष्टीमध्ये नवीन नवीन पालवी निर्माण होते. छोटे छोटे झाडं रोपं चालू होतात आणि औषधी वनस्पती चालू होते. म्हणजे पृथ्वी पुनर्निर्माण, म्हणजे ती स्वतः ऊर्जा निर्माण स्वतः करून घेण्याचं कार्य करते. त्यामुळं पृथ्वीमध्ये एक प्रकारे जडत्व आलेलं असतं आणि ती अत्यंत शांत संयमानं हे सगळं चालू असतं. आणि हा जवळपास 4था महिना आहे आपला. या महिन्यामध्ये जवळपास सगळ्यांची कामं थोडीफार जवळपास संपलेली असतात. शेतकऱ्यांची असेल किंवा अजून कोणाची असेल जवळपास आटपलेली असतात आणि हा थोडासा निवांत काळ असतो. त्यामुळं सुद्धा या महिन्याचं विशेष असं महत्त्व आहे. म्हणून या महिन्यामध्ये व्रत, वैकल्य, उपास, तापास खूप काही सांगितले जाते. पौराणिक काळामध्ये पौराणिक पद्धतीनुसार उपासाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. व्रत करावेत, नुसतं पाणी पिऊन उपवास धरावं, फलाहार करून उपवास धरावं, एक टाइम जेवण करून उपवास धरावं किंवा निरंकाळ उपासाचे सुद्धा अशा काही पद्धती सांगितल्या जातात. खरं तर काही गोष्टी पौराणिक असल्या तरी आपल्या आर्य समाज किंवा वैदिक पद्धतीने काही गोष्टी स्वीकारायला पाहिजे. उपवासाचं ठीक आहे, इतर गोष्टीवर आपण त्याचं दुर्लक्ष करूया, पण या दिवसामध्ये उपवासाचं महत्त्व काय आहे? कारण आपला शरीराचा कोंढा खूप जड झालेला असतो, अपचन झालेलं असतं, आपला जठराग्नी कठीण झालेला असतो, सहजासहजी पचत नाही आणि सृष्टीमध्ये त्या प्रकारे त्याची परिस्थिती असते. म्हणून उपास करण्याचं कदाचित प्रोव्हिजन ऋषीमुनींनी केलेलं असेल. ठीक आहे, तेवढ्यापुरतं आपण मान्य करायला हरकत नाही. पण मुख्य जो भाग आहे श्रावणी पर्व, ज्याला आपल्या वैदिक पद्धतीनं आपण ते खूप मोठं साजरे करतो. वैदिक पर्वामध्ये 4 पर्व सगळ्यात महत्त्वाचे आहेत: दसरा, होळी, दिवाळी आणि हे श्रावणी पर्व. तर या श्रावणी पर्वामध्ये पूर्ण 1 महिना वैदिक विद्वानांना बोलून त्यांच्याकडून आपण उपदेश करणं आणि वेद वाचण्या आणि ऐकणं, श्रवण करणे या नावावरूनच श्रावण आपण असं त्याची महिमा लावतो. श्रवणच करण्या या महिन्यामध्ये पूर्ण पद्धतीनं श्रवण करण्याचं जास्तीत जास्त आपण संकल्प केले पाहिजे. मग काय ऐकायला पाहिजे? तर आर्ष ग्रंथ, वेद ग्रंथ. तुम्हाला जरा थोडंसं जुन्या काळामध्ये जर गेला तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतात का पहा. मला आठवतात लहानपणी गल्लीमध्ये किंवा गावामध्ये, आता जे कोणी खेळत राहत असतील त्यांना गावामध्ये पोथ्या लावल्या जायच्या, आताही लावतात नाही असं नाही, कथा लावल्या जातात. छोट्या छोट्या रामायण, नवनाथाच्या, हरिविजय वगैरे असे कथा लावतात. आताही लावत असतील कदाचित, आपल्याला आता मी अशात गेलो नाही, पण लावतात ना, हां लावतात. काय उद्देश असेल त्याचा लावायचा का? कारण ते या महिन्यामध्ये काहीतरी धार्मिक किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी कानावर पडाव्यात, ऐकावं, श्रवण करावं, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता. पण हे कसं व्हायचं त्याच्या मागचं तुम्हाला अजून एक दुसरं कारण सांगतो. आपले ऋषी मुनी वर्षभर तप करायचे. कुठं करायचे तप?
गावाच्या बाहेर पहाडामध्ये, रानात, वनामध्ये या ठिकाणी प्रवचन करायचे, स्वतः तपस्वी व्हायचे, वेदाचा अभ्यास करायचे आणि वर्षा ऋतू प्रारंभ झाल्यानंतर जवळपास आपलं उदीम म्हणा, व्यापार किंवा इतर सगळ्या गोष्टी थोड्या ठप्प झालेल्या असतात, यातायात थांबलेली असते, सगळीकडे पाणीच पाणी झालं असते. जसं आता आज बघा 4 दिवस 3 दिवसापासून पाऊस असल्यामुळे सगळे व्यापार वगैरे थंड आहेत, शांत आहेत. म्हणून अशा काळामध्ये लोकांकडे जो निवांतपणा आहे त्याचा सदुपयोग व्हावा आणि विद्वानाकडून त्यांना चांगला उपदेश मिळावा या उद्देशानं या श्रावण महिन्यामध्ये असे कथा किंवा अशा पोथी लावून किंवा त्याच्या कथा सांगण्याचा प्रघात आहे. वैदिक काळामध्ये तर 4 महिन्यामध्ये चातुर्मास 4 महिन्याचा सुद्धा त्या ऋषीमुनीकडून ऐकण्याचा प्रभाव होता. तर चातुर्मास कदाचित त्याच नावानं पडला असावा, कारण या 4 महिन्यामध्ये संपूर्ण कोणी कोणी चतुर्मास पाळते बघा. चतुर्मासामध्ये काही काही फळं किंवा काही भाज्या वगैरे खायच्या नसतात वगैरे, त्या आयुर्वेदिक दृष्टीने योग्य आहे. मग हे आलेले विद्वान किंवा आलेले उपदेशक काय सांगायचे लोकांना समाजामध्ये येऊन, गावामध्ये येऊन, तर त्या गावामधल्या तुमच्या काही पारिवारिक अडचणी असतील, वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, वेदाचा प्रचार करणे, आर्षग्रंथाचा प्रचार करणे आणि तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या कशा दूर करता येतील, वेदात त्याचं काय सोल्युशन आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात, ते सांगतात. आणि छोटे मोठे आजार असतील, काही समस्या असतील, कारण त्यांना आयुर्वेदिकचं थोडंसं ज्ञान असायचं, ते सुद्धा सांगायचं. कारण या पिरियडमध्ये, या काळामध्ये नवीन नवीन औषधी वनस्पतीची खूप निर्मिती झालेली असते आणि त्या सर्व आपल्या शारीरिक किंवा आपल्या आरोग्याला खूप आरोग्यवर्धक असतात. म्हणून त्याचं सुद्धा कसं सेवन करावं, काय नाही, ह्या गोष्टी ह्या विद्वानाकडून सांगितल्या जातात. आणि म्हणून आपण या अतिथींचा किंवा या वैदिक विद्वानांचा आपण सत्कार करावा आणि त्यांचा आपण मान सन्मान करावा, असा एक प्रघात वैदिक काळापासून चालत आलेला आहे. आपल्या पंचमहायज्ञामध्ये आपण जे 5 यज्ञ करतो, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, बलिवैष्णव देव, पितृयज्ञ आणि अतिथी यज्ञ. अतिथी यज्ञ म्हणजे घरी जवळचे सोयरे धारे आले, पाहुणे गेले, त्यांचा सत्कार कधी नाहीच करतात, हाच अतिथी यज्ञ. विद्वानांना जे वेद जाणणारे आहेत किंवा वैदिक प्रचार करणारे आहेत त्यांचा सत्कार करणे, त्यांच्याकडून 4 गोष्टी ऐकणे आणि त्यांची खाण्याची, राहण्याची, त्याची व्यवस्था करणे, अशा पद्धतीनं त्या लोकांचा सत्कार करणे म्हणजे ते अतिथी यज्ञ आहे. तर ते एक यज्ञ या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतात. म्हणजे अतिथी लोकांचा सत्कार केला किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या, तर असं या प्रकारे काही या गोष्टी आपण या श्रावण महिन्यात करायला पाहिजे, वैदिक पद्धतीनुसार आणि पौराणिक पद्धतीने. मला एक लहानपणची एक घटना आठवते. आमच्या गल्लीमध्ये कुठली तरी पोथी लावलेली होती, लहान असेल, मी 7वी 8वीचा असेल, 12-13 वर्षाचा. एका मुलीला सांगितलं, त्या एका दिवशी तो वाचक आला नव्हता पोथीचा, आणि एक जण वाचायचं आणि एक जण त्याचा अर्थ सांगायचा, अशी पद्धत असते. तो वाचक आला नव्हता, त्याने त्या मुलीला सांगितलं तू वाच. तर ती वाचत होती पण अडखळत वाचत होती. मला सांगितलं तू वाच, तू वाचू शकतोस का? हो, घेतलो आणि पहिल्यांदा पूर्ण एक ओळ वाचली, ओवी वाचली. ते म्हणले हां चालते, तू व्यवस्थित वाचायला. मग पुन्हा काय म्हणलं त्यांनी, मी ज्यावेळेस अर्थ सांगेल त्यावेळेस पुढची ओवी ही मनातल्या मनात घोळून ठेवायची, म्हणजे वाचून लक्षात ठेवायची, म्हणजे तू रिपीट करायची. नंतर पुन्हा माझं संपलं की तू सांगायचं, म्हणजे तुला अडखळणार नाही. तसंच केलं, मग झालं. मग मी त्या पद्धतीने वाचायला लागलो, ते सांगायला लागलो, मी वाचायला लागलो, सांगायला करता करता अर्धा 1 तासात ते संपलं, अध्याय संपला असेल किंवा काही झालं असेल. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आजच्या पोथीमध्ये काय घडलं हे मला कळलंच नाही. का कळलं नाही? कारण तर मी पूर्वी काय करायचो, आम्हाला त्या आकर्षण काय असायचं की या पोथीमध्ये देव आणि राक्षस यांचं युद्ध होते, त्यांच्या मारामाऱ्या होतात, आम्ही आवडीनं ऐकायचं. चला बाबा हेच काय, तर दुसरं काय तेवढं लहानपणी काय कळत नव्हतं काय. पण त्या दिवशी मला कळलंच नाही. का कळलं नाही मला कळलंच नाही, पण त्याचा अर्थ आत्ता कळला मला. त्याचा अर्थ काय होता माहिती आहे का? ज्या गोष्टी तुम्ही एकाग्रतेनं करता आणि त्यामध्ये तुम्ही लिप्त होत नाही, अलिप्त होत नाही, म्हणजे संसारात राहून तुम्ही अलिप्त राहणार. मी वाचन केलं पण त्या वाचनाचं मला काहीच मिळालं नाही, म्हणून त्याचं मला ती ओवी आठवली. ते न तेकते न भुंजिता,
भोग करा पण तुम्ही त्यागपूर्वक करा. तुम्हाला कळूच नाही मी संसार करतोय पण मला संसाराचा कुठलाही मोह नाही. जसं जनक राजा होता त्याचं खूप महत्व आहे. तो राजा होता पण त्याने त्या राज्याच्या इतर मोहामध्ये बुडालेला नव्हता, इतर मोहामध्ये तो डुबला नव्हता. त्याचं उदाहरण एक फार छान आहे, तेवढं सांगून मी संपवतो. उदाहरण फार छान आहे. काही ऋषी मुनी किंवा देव लोकांच्या लक्षात आले की हे राजा एवढा मोठा राजा आहे, सगळं करतो, पण तो याच्यामध्ये कसं संसारामध्ये कसा पडत नाही, त्याला मोह कसा नाही, का नाही. तर त्यांनी बघितलं याची परीक्षा घ्यावी म्हणून दोघं जण आले आणि त्याच्या राजामध्ये सांगितले की आम्हाला तुझं राज्य बघायचं. म्हणजे ठीक आहे बघा. पण राजाला कळलं की हे माझी परीक्षा घ्यायला आलेले आहे. तेवढा ज्ञानी होता, विद्वान होता आणि म्हणजे त्याला काय म्हणतात, तो समाधिस्थ असलेला ते त्याला हेच होतं, प्राप्तच होतं. बरं मला त्यांना दुसऱ्या दिवशी रथाची वगैरे व्यवस्था करतो मला, तुम्ही आज आराम करा. दुसऱ्या दिवशी रथाची एक सेवक दिला, रथ दिला आणि छान त्याला सांगितलं जा याच्यामध्ये बसून तुम्हाला फिरून येऊन संध्याकाळपर्यंत परत आहे. पण जाताना माझं एक काम करा. हातामध्ये एक कटोरा दिला दुधाचा, रोगाचा. हा कटोरा फक्त एक धरा म्हणला, फक्त येताना मला अशाला असा परत द्या म्हणला, त्याच्यातलं दूध इकडे तिकडे सांडू देऊ नका. ठीक आहे म्हणलं, हे कोणतं सोपं काम आहे. घेतले कटोरा, फिरत गेले, पूर्ण फिरून आल्यानंतर राजा आला, द्या म्हणला कटोरा. घेतला, दूध सांडलं का नाही म्हणले. बरं ठीक, कसं वाटलं माझं राज्य. अरे काय तुमचं राज्य कुठं बघायला भेटलं म्हणजे. कसं काय, अहो सगळं लक्ष त्या दुधावरच होतं. मग राजाने सांगितलं असं आहे म्हणजे, तुम्हाला आता कळलं असेल, माझं लक्ष तिथं आहे. म्हणजे मी ह्या संपूर्ण राज्यामध्ये सगळं करतो, हे करतो, पण मी इथं नाही. तसं तुम्ही सगळं फिरून आला, तुम्हाला काहीतरी माहित आहे का नाही, लक्ष कुठं होतं, दुधावरच होतं. तेवढं तशी गत तसं आहे. म्हणून म्हणलेलं आहे तेन तेक्तेन भुंजित, त्यागपूर्व तुम तुम्हारा भोग करो. भुंजित आहे आणि भोग, लेकिन त्यागपूर्वक करो. पुढे आता ते सांगितलेलं बरंच आहे, ते भोग कसे आहेत, कारण आपल्याला कधीच चर्चा वेळ भेटली तर आपण ती करूया. तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली आणि मला वाटते आपण एक संकल्प करूया या श्रावण महिन्यामध्ये की किमान मी दररोज काहीतरी आर्षग्रंथ, सत्यार्थ प्रकाश म्हणा, आर्यभीम म्हणा, गोकरुणा विधी म्हणा, किंवा असं जे काही आपल्याकडे पुस्तक असतील ते वाचा. किमान वेदाची एखादी ओवी म्हणा किंवा गीतेचा एखादा अध्याय म्हणा, अर्धा अध्याय म्हणा, काहीतरी वाचायचा आपण संकल्प करावा. संकल्प करावाच आणि त्या पद्धतीनं हे किमान 4 महिने चातुर्मास आपण पाळावा. म्हणजे काही गोष्टी आपल्याही लक्षात येतील आणि आपल्याला हे करता येईल. आणि या महिन्यामध्ये काही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, त्या मान्य असो किंवा नसो. तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी श्रावणी महोत्सव साजरा करायचा आहे. श्रावणी पर्व विद्वान येणार आहेत, त्यांची सूचना आपले अध्यक्ष आणि मंत्रीजी देतील. मंत्रीजींनी त्यांना काल मला वाटते फोनवर चर्चा केलेली आहे, ते पुढच्या सूचना देतील.